आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो बघा। आपण नदी प्रणाली सुरू केलं होतं, त्यामध्ये सिंधू नदी प्रणाली ऑलरेडी झालेला आहे, गंगा नदी प्रणाली झालेला आहे। आज आपण दामोदर नदी प्रणाली बघणार आहोत। आता दामोदर नदी प्रणाली बघितलं बघा, दामोदर पैकी तुम्हाला दामोदर ही नदी माहिती आहे, पण इन डिटेल आज आपण स्टडी करणार आहोत। चला मग बघूया। बघा, याआधी आपण गंगा नदी प्रणाली बघितलं होतं, त्यामध्ये बघितलं होतं की गंगा आहे ती दोन मुख्य प्रवाहापासून बनते, कोणती? भगीरथी आणि अलकनंदा। ह्या दोघी एकत्र कुठे? देवप्रयाग या ठिकाणी येतात। त्यानंतर गंगा नदी म्हणजे निर्माण होते आणि गंगा नदीच्या प्रवाहामध्ये खूप प्रमाणात पाणी साचल्यानंतर गंगा नदी वितरिका तयार करते। बघा, वितरिका तयार करते। त्या वितरिकाचं नाव काय? तर हुगळी नदी। आणि हुगळी नदीला कोणती नदी येऊन मिळते? तर दामोदर नदी। म्हणून दामोदर ही कोणाची आहे? उपनदी। तर हुगळी नदीची उपनदी आहे। बघा, ही दामोदर नदी कोणाला येऊन मिळणार आहे? तर हुगळी नदीला। म्हणून दामोदर नदी कोणाची उपनदी आहे? तर हुगळी नदीची। तुम्हाला विचारलं तर हुगळी नदीची मेन उपनदी कोणती? तर ही दामोदर नदी। आणि विचारलं की दामोदर ही कोणाची उपनदी आहे? तर हुगळी नदीची उपनदी आहे। मग ह्याच दामोदर नदीबद्दल आपण बघणार आहोत इन डिटेल, म्हणजे दामोदर नदी प्रणाली बघणार आहोत। त्यामध्ये दामोदर नदीचं उगमस्थान बघावं लागेल आपल्याला, त्याची टोटल लांबी बघावी लागेल, कोणत्या राज्यातून वाहते, कोणत्या ठिकाणी ती हुगळी नदीला जाऊन मिळते, मग तिला कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखलं जातं का वगैरे, त्याच्यावर कोणते प्रोजेक्ट आहेत का ते बघणार आहोत। चला स्टार्ट करूया। पहिल्यांदा उगमस्थान कडून बघूया। बघा, दामोदर रिव्हर आहे, दामोदर नदी आहे, तिचं उगमस्थान झारखंड राज्य, तुम्हाला माहिती आहे झारखंड राज्यातील हजारीबाग क्षेत्रातून ती उगम पावते। बघा, दामोदर झारखंड राज्यातील हजारीबाग क्षेत्रातून उगम पावते। ठीक आहे। आता ही झारखंड मधून उगम पावते आणि वेस्ट बेंगॉल, ओके, दोनच या राज्यातून काय ती वाहते। म्हणजे बघा, दामोदर म्हटलं, तुम्हाला विचारलं की दामोदर रिव्हर कोणत्या राज्यातून वाहते, तर दोनच राज्यातून वाहते, एक झारखंड, उगमस्थान काय आहे तर झारखंड, आणि वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल, म्हणजे दोनच राज्यातून ती वाहते। ठीक आहे। आणि टोटल लांबी तिची जर विचारलं तर 541 किलोमीटर आहे। किती? 541 किलोमीटर आहे। आणि शेवटी ती बघा वेस्ट बेंगॉल किंवा पश्चिम बंगाल, बघा इथलं कोलकाता इथे, म्हणजे पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आहे। ठीक आहे। त्या ठिकाणी म्हणजे कोलकाता इथे चूनसरा, ओके, चूनसरा हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी काय होते ती हुगळी नदीला जाऊन मिळते। म्हणजे आतापर्यंत काय बघितलं? दामोदर रिव्हरचं बघा उगमस्थान बघितलं, उगमस्थान झारखंड मधल्या हजारीबाग क्षेत्रातून ती उगम पावते। त्यानंतर टोटल लांबी 541 किलोमीटर आहे, दोनच राज्यातून ती वाहते, एक झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये। आणि पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी चूनसरा या ठिकाणी ती हुगळी नदीला जाऊन मिळते। म्हणजे एवढं इन्फॉर्मेशन जेवढी इम्पॉर्टंट होती ती आपण बघितली। ठीक आहे। त्यानंतर बघा, दामोदर नदी प्रणाली सुरू करूया आपण। ठीक आहे। एवढं बघितलं, उगमस्थान बघितलं, टोटल लांबी बघितली, किती राज्यातून वाहते, शेवटी कोणत्या ठिकाणी ती हुगळी नदीला जाऊन मिळते। बघा, उगमस्थान झारखंड, हजारीबाग क्षेत्र, त्यानंतर टोटल लांबी 541, किती राज्यातून वाहते, दोन राज्यातून, झारखंड, वेस्ट बेंगॉल, कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते, कोलकाता, चूनसरा या ठिकाणी हुगळीला जाऊन मिळते। बघा, ह्या दामोदर नदीला बंगालचं दुःखाश्रू म्हणतात, म्हणजे पश्चिम बंगालचं दुःखाश्रू म्हणतात। का बरं असं म्हणतात? बघा, या दामोदर नदीमुळे काय होतं तर दामोदर नदीमध्ये दरवर्षी काय होतं तर पूर येतं, आणि पूर आल्यामुळे ह्या बंगालचं, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। म्हणून त्याला काय म्हटलं जायचं? दामोदर नदीला बंगालचं दुःखाश्रू म्हटलं जायचं। म्हणजे दामोदर नदीला तुम्हाला म्हटलं की बंगालचं दुःखाश्रू कोणाला म्हटलं जातं तर दामोदर नदीला। पण आता काय झालं, आधी त्याला दामोदर नदीला काय म्हणायचे? बंगालचे दुःखाश्रू म्हणायचे। का बरं? ती पूर आणायची, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी व्हायची, ओके, ठीक आहे, म्हणजे खूप प्रमाणात नुकसान व्हायचं। ठीक आहे। म्हणून काय म्हटलं जायचं? दामोदर नदीला बंगालचे दुःखाश्रू म्हटलं जायचं। पण त्यानंतर काय झालं 1948 ला, बघा 1900, आता म्हटलं नाही जायचं, पूर्वी बंगालचं दुःखाश्रू म्हटलं जायचं। आता का म्हटलं जात नाही? बघा, 1948 ला ह्या दामोदर नदी मध्ये, म्हणजे दामोदर नदी खोरे प्रकल्प सुरू करण्यात आले। म्हणजे दामोदर नदीवर, म्हणजे वेगवेगळ्या दामोदर नदीवर प्रकल्प उभारण्यात आलं, त्याच्या उपनदीवर प्रकल्प उभारण्यात आलं। म्हणजे 1948 ला दामोदर नदी खोरे प्रकल्प उभारण्यात आलं। त्यामुळे आता काय झालेलं आहे तर त्या दामोदर नदीमुळे पूर येत नाही बंगालमध्ये, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये पूर येत नाही। त्यामुळे आता तिला बंगालचं दुःखाश्रू न म्हणता तिला बंगालचं वरदान म्हटलं जातं, पश्चिम बंगालचं वरदान म्हटलं जातं। बघा, पहिल्यापासून लक्षात ठेवूया, दामोदर नदीला बंगालचं दुःखाश्रू म्हटलं जायचं। का म्हटलं जायचं? कारण त्याच्यामुळे काय व्हायचं तर पूर यायचं दरवर्षी आणि नुकसान मोठ्या प्रमाणात व्हायचं, म्हणून दामोदर नदीला बंगालचं दुःखाश्रू म्हटलं जायचं। पण त्यानंतर 1948 ला काय करण्यात आलं तर दामोदर नदी खोरे प्रकल्प उभारण्यात आलं, आणि ह्यामुळे काय झालं, आता पूर वगैरे येत नाही, आणि त्यामुळे काय झालेलं आहे तर
ही जी काही दुःखाश्रू होती बंगालची दुःखाश्रू, ती आता काय झालेली आहे, एक प्रकारचं वरदान झालेलं आहे, पश्चिम बंगालचं वरदान म्हणून ओळखली जाते. आता तुम्हाला विचारू शकतात की दामोदर नदी प्रणालीवर जे काही खोरे प्रकल्प सुरू करण्यात आलं होतं त्याचा आदर्श किंवा कोणत्या प्रकल्पाच्या आधारावर ते सुरू करण्यात आलं होतं. बघा, नॉर्थ अमेरिका मधली सर्वात लांब नदी आहे, नॉर्थ अमेरिकाची सर्वात लांब नदी म्हणजे उत्तर अमेरिकातील सर्वात लांब नदी मिसिसिपी मिसोरी. ओके, मिसिसिपी मिसोरी ही सर्वात लांब नदी आहे. तिची उपनदी कोणती आहे, टेनिस. ओके, टेनिसी. आणि या टेनिसी म्हणजे नदीवर काय करण्यात आलं होतं, अशा प्रकारचे प्रोजेक्ट उभारण्यात आले होते आणि त्याचा आदर्श घेऊन काय करण्यात आलेला आहे, 1948ला नदी खोरे म्हणजे दामोदर नदी खोरे प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. म्हणजे दामोदर नदी खोरे प्रकल्प कोणाच्या आधारावर उभारण्यात आला आहे, कोणत्या नदीच्या आधारावर उभारण्यात आलेला आहे, तर टेनिसी. टेनिसी काय कोणाची उपनदी आहे, तर नॉर्थ अमेरिका उत्तर अमेरिका मधली सर्वात लांब नदी आहे मिसिसिपी मिसोरी, तिची उपनदी काय तर टेनिसी. आणि टेनिसी नदीवर अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्यात आलेले होते आणि त्याच्या म्हणजे आदर्शावर काय करण्यात आलेले आहे किंवा त्याच्या आधारावर आपल्या इकडे 1948ला दामोदर नदीवर असे प्रोजेक्ट उभारण्यात आले आहे. आता बघा, तुम्हाला माहिती आहे की आधी सांगून टाकलेलं आहे की आज काय म्हटलं जातं, दामोदर नदीला पश्चिम बंगालचं काय म्हटलं जातं, तर वरदान म्हटलं जायचं. पूर्वी पश्चिम बंगालची ती दुःखाश्रू होती, पण आज काय झालेलं आहे, एक प्रकारचं वरदान आहे. ठीक आहे, आता कोणकोणते प्रोजेक्ट उभारण्यात आले ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, दामोदर नदी प्रणाली म्हटलं किंवा दामोदर नदी खोरे प्रकल्प म्हटलं की तुम्हाला 4 नदी आठवायची आहेत. बघा, दामोदर स्वतः मेन दामोदर नदीवर कोणते प्रोजेक्ट आहे, त्यानंतर कोनार नदीवर कोणते प्रोजेक्ट आहे, मयुराक्षी नदीवर कोणते प्रोजेक्ट आहे आणि बराकारा या नदीवर कोणते प्रोजेक्ट आहे. म्हणजे हे दामोदर नदी आणि तिच्या उपनदीवर कोणकोणते प्रोजेक्ट आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण ट्रिक शिकणार आहोत, डोंट वरी. बघा, दामोदर नदीवर मेन दामोदर नदीवर बघा कोणकोणते डॅम आहेत किंवा काय म्हणतात धरण आहेत. तर पहिल्यांदा बोकारो, त्यानंतर पंचेत आणि एअर, म्हणजे हे 3 डॅम्प आहेत दामोदर नदीवर. मेन दामोदर नदीवर धरण कोणकोणते आहेत, तर बोकारो, पंचेत, एअर. त्यानंतर कोनार डॅम्प म्हणजे कोनार नदीवर कोनार डॅम्प आहे. त्यानंतर बराकारावर काय आहे, तर 3च आहे. म्हणजे बराकारावर पण 3 लक्षात ठेवायचं, एक तिलैया, त्यानंतर बाल पहाडी, नंतर काय मैथान. ओके, आणि त्यानंतर मयुराक्षी नदीवर एकच आहे, मयुराक्षी डॅम. आता बघा, दामोदर मेन रिव्हर झाली आणि तिच्या उपनद्या कोणकोणत्या झाल्या, कोनार, बराकार आणि मयुराक्षी. मग त्यातला तुम्हाला म्हणजे टू इझी कोणता लक्षात ठेवायचं, कोनार नदीवर कोनार डॅम्प आहे, त्याच्यावर ट्रिक बनवण्याची काही गरज नाही, हे कॅन्सल झालं. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं की दामोदर नदीची उपनदी आहे कोनार, त्याच्यावर कोनार डॅम्प आहे. त्यानंतर दामोदर नदीची उपनदी आहे मयुराक्षी आणि त्याच्यावर मयुराक्षी डॅम्प आहे. हे 2 तर कॅन्सल झाले. मेन काय लक्षात ठेवायचं की दामोदर रिव्हरवर कोणकोणते आहेत आणि बराकारा रिव्हरवर कोणकोणते आहेत. ठीक आहे, म्हणजे दामोदर जी मेन नदी आहे तिच्यावर कोणकोणते डॅम्प आहेत आणि तिची उपनदी बराकारावर 3 जे काही डॅम्प आहेत ते लक्षात ठेवायचे. आता ट्रिक बघूया. दामोदर मधला दर शब्द कॅप्चर करू शकतो, दामोदर नदी मधला दर शब्द कॅप्चर करू शकतो. दर म्हणजे रेट, बरोबर आहे. आणि बघा, दर कोणाचे दर, कारचे दर. ओके, कारचे दर आहेत ना ते हवेत चाललेले आहेत, म्हणजे वाढत चाललेले आहेत, हवेत चाललेले आहेत. ठीक आहे, हवेत चाललेले आहेत आणि त्यामुळे आपली पंचायत होत आहे का बरं. आपण डिसाईड केलेलं असतं की या वर्षी आपण कार घेऊ, पण कारचं काय होतंय, रेट जो काही दर आहे तो हवेत चाललेला आहे, त्यामुळे आपली पंचायत होते, आपल्याला घेता येत नाही, आपल्या बजेटच्या बाहेर आहे ते. मग असं लक्षात ठेवायचं. बघा, दामोदर मधला दर शब्द कॅप्चर करायचं. दर कशाचे, कारचे वरून काय बोकारो लक्षात ठेवू शकता. बोकारो मध्ये कार शब्द आहे ना, कार. बघा, बोकारे डॅम. ठीक आहे, आणि ते काय चाललेले आहेत, बोकारो कारचे दर काय हवेत चाललेले आहेत. हवा म्हणजे काय, एअर, म्हणून एअर डॅम. ठीक आहे, आणि त्यामुळे आपली पंचायत होते, आपल्याला घेता येत नाही, आपल्या बजेटच्या बाहेर जाते, म्हणून पंचायत वरून पंचायत लक्षात ठेवू शकता. आहे का नाही सोपं. बघा, दामोदर मधलं म्हणजे दामोदर रिव्हरवर 3 प्रोजेक्ट लक्षात ठेवायचे किंवा 3 धरण लक्षात ठेवायचे. दामोदर मधला दर शब्द कॅप्चर करायचे. दर कशाचे, कारचे, म्हणून बोकारो डॅम. आणि त्यानंतर बघा, ते कारचे दर आहे ते हवेत चाललेले आहेत, वाढत चाललेले आहेत, म्हणून एअर डॅम. आणि त्यामुळे आपली पंचायत होते, आपल्याला घेता येत नाही, म्हणून पंचेत डॅम. मग हे बोकारो डॅम्प आहे ते झारखंडमध्ये आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की दामोदर रिव्हर फक्त 2च राज्यातून वाहते. ठीक आहे, मग बोकारो झारखंडमध्ये आहे. हे जे काय पंचेत आहे ते झारखंड प्लस वेस्ट बेंगॉल याच्या बॉर्डरमध्ये आहे. ठीक आहे, लक्षात येते, दोघांच्या ह्याच्यात आहे. म्हणजे झारखंड आणि वेस्ट बेंगॉलच्या बॉर्डरवर एअर आहे ते झारखंडमध्येच आहे. ठीक आहे, लक्षात येते, हे लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर कोनार डॅम्प आहे, कोनार नदीवर कोनार डॅम्प आहे. ठीक आहे, ते झारखंडमध्ये आहे. त्यानंतर मयुराक्षी नदीवर मयुराक्षी डॅम्प आहे. आता राहिलं कोणतं, बराकारा म्हणजे दामोदरची उपनदी झाली बराकारा आणि तिच्यावर पण 3च प्रोजेक्ट आहेत. किती, 3 प्रोजेक्ट आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे,
मग बराकारामधला कोणता शब्द कॅप्चर करायचा? बरा. म्हणजे बरा म्हणजे काय? बडा असा होऊ शकतो ना, बराचा शब्द बडा शब्द तर होऊ शकतो ना. बडा म्हणजे काय? मोठा, असा मोठा. आता तुम्ही असं एका मैदानावर आहे ना, एक मोठा बालक आहे, ओके, मोठा असा बालक आहे, ठीक आहे, आणि त्या बालकाच्या चेहऱ्यावर मोठा तीळ पण आहे, तीळ पण आहे बघा. बराकारामधला बडा शब्द कॅप्चर करू. बरामधला बडा शब्द तयार करायचा, ठीक आहे. बडा म्हणजे काय? मोठासा, असा मोठासा काय? बालक आहे, बालक वरून बाल पहाडी लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. आणि त्याच्या चेहऱ्यावर मोठं काय? तीळ पण आहे आणि ते मैदानात आहे. तीळ वरून काय लक्षात ठेवू शकता? तिलैया. आणि मैदानात आहे म्हणून मैथान डॅम. किती सोपं आहे लक्षात ठेवायचं बघा. दामोदर, दर शब्द कॅप्चर करायचं. दर कशाचे? कारचे म्हणून बोकारो, ठीक आहे. आणि ते हवेत चाललेले आहेत, दर वाढत चाललेले आहेत म्हणून एअर. आणि त्यानंतर आपली पंचायत होत आहे म्हणून पंचेत. त्यानंतर बराकारवर बघा, बरा म्हणजे मोठा लक्षात ठेवायचा, मोठा असा बालक म्हणून बाल पहाडी. आणि त्याच्या मोठा काय? तीळ पण आहे त्या बालकावर म्हणून तिलैया. आणि तो मैदानात उभा आहे म्हणून मैथान. लक्षात आलं? अशा प्रकारचा काय आपण बघितलं? दामोदर नदी प्रणाली बघितलं बघा. दामोदर नदी प्रणाली एकदा मी रिवाइज करते तुम्हाला बघा. गंगा नदी 2 मुख्य प्रवाहापासून बनते बघा. भगीरथी, अलकनंदा, देवप्रयाग या ठिकाणी, ओके. आणि त्यानंतर गंगा नदी तयार होते. गंगा नदीमध्ये किंवा गंगा नदीच्या प्रवाहामध्ये खूप सारा पाणी साचल्यानंतर काय होतं? पाणी साचल्यानंतर ती वितरिका तयार करते. त्या वितरिकाचं नाव काय? हुगळी नदी. आणि हुगळी नदीला कोण येऊन मिळणार आहे? तर दामोदर नदी. म्हणजे दामोदर नदी ही हुगळी नदीची उपनदी आहे. दामोदर नदीचं म्हणजे उगम स्थान आहे ते झारखंडमधील हजारीबाग क्षेत्रातून होतो. दामोदर 2 राज्यातूनच वाहते, एक झारखंड आणि एक काय? वेस्ट बेंगॉल. आणि तिची लांबी आहे 541 किलोमीटर. आणि ती कोणत्या ठिकाणी मिळते? कोलकाता येथे चुनसरा या ठिकाणी ती हुगळी नदीला जाऊन मिळते. आधी दामोदर नदीला आधी दुःखाश्रू म्हटलं जायचं पश्चिम बंगालचं, पण आता वरदान म्हटलं जायचं. आधी दुःखाश्रू का म्हटलं जायचं? कारण ती याच्यामुळे पूर यायचं आणि नुकसान व्हायचं. आता का वरदान म्हटलं जातं? कारण त्याच्यावर प्रोजेक्ट वगैरे उभारण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे काय झालेलं आहे? आता पूर वगैरे येत नाही, नुकसान वगैरे होत नाही, त्यामुळे तिला वरदान म्हटलं जातं, ठीक आहे. आणि दामोदर नदी खोरे प्रकल्प आहे ते टेनेसी नदी खोरे प्रकल्पाच्या आधारावर घेण्यात आलेले आहे. टेनेसी ही मिसिसिपी मिसोरीची काय आहे? तर उपनदी आहे. आणि मिसिसिपी मिसोरी हे उत्तर अमेरिकेतील सर्वात लांब नदी आहे, ठीक आहे. मग हे प्रोजेक्ट कोणकोणते प्रोजेक्ट आहेत? तर दामोदर आणि तिच्या उपनद्या आहेत त्यांच्यावर प्रोजेक्ट उभारण्यात आलेले आहे. मग दामोदर नदीवर 3 प्रोजेक्ट आहेत. ते कसं लक्षात ठेवायचं? दामोदर मधला दर लक्षात ठेवायचं. दर कशाचे? कारचे म्हणून बोकारो, हवेत चाललेले आहेत म्हणून एअर डॅम. आणि ते पंचायत होते म्हणून पंचेत. त्यानंतर कोनार नदीवर कोनार डॅम, मयुराक्षी नदीवर मयुराक्षी डॅम. आणि बराकारामधला बडा लक्षात ठेवायचं. बडा बालक म्हणून बाल पहाडी. आणि बडा बालकवर तीळ आहे पण तिलैया. आणि त्याच्यानंतर काय? तो मैदानात आहे म्हणून मैथान डॅम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करणार, शेअर करणार, कमेंट करणार, लाईक करणार. थँक्यू सो मच.